कार्यक्रमासाठी आने पठार, नळवणे, शिंदेवाडी, पेमदारा या पठार भागावरून अनेक महिला सरांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेल्या आहेत। खरं तर या महिलांचं मी पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो, कारण आने पठार हे या राजुरी मतदारसंघातलं म्हणा किंवा पुणे जिल्ह्याचं शेवटचं टोक आहे। खरं तर इथे येताना पाहिलं सर ही जिल्हा परिषदेची निवड आहे का आमदारकीची निवड आहे? खरं तर तुम्हाला आमदारकीलाच उभं राहायची वेळ येते का काय अशी परिस्थिती या ठिकाणी म्हणजे आमच्या अतिशोक्ती नाही करत, परंतु खरोखर असं वाटलं। खरं तर माईकवर बोलण्याची सवय नाही, फार मोठं म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता सरांवर प्रेम करणारा असल्यामुळं खरं तर वाटलं आज सरांबद्दल काहीतरी सांगावं, परंतु लहू शेठ, जानकू शेठ याची माणसं सरांबरोबर सतत प्रेम करणारी, सतत 12 वर्ष 20 वर्ष सरांबरोबर काम करणारी माणसं आणि त्या खालोखाल आमच्यासारखे सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ते सरांचा प्रवास, जीवन प्रवास हा जवळून पाहतोय, स्नेहतांचा जीवन प्रवास हा जवळून पाहतोय। खरंच जर विकास पाहिजे असेल तर शिक्षण महत्वाचं आणि शिक्षणाची खरी गंगा जानकू शेठनी सर्व तुम्हाला काही सांगितलेलं आहे, परंतु आम्ही पण बऱ्याच वेळा पठार भागातल्या आमच्या सर्वसामान्य पाण्याचा प्रश्न असेल, दुष्काळी भागातील जनता असेल, अशा मुलींना खरं तर सांगायचं म्हणजे पठार भागातल्या गरीब मुलींना काय वाटतं का शहरात जायचं, आपल्या मुलीला एकटं पाठवायचं, कसं पाठवायचं, शिक्षण करण्याची तर प्रचंड इच्छा, परंतु खऱ्या अर्थात ग्रामीण भागातलं मुलांना न्याय देण्याचं, मुलींना न्याय देण्याचं, मी तर विशेष म्हणून मुलं तर शिक्षणासाठी जातच होती, बाहेरच्या पुण्यात जात होती, मुंबईला जात होती, वेगवेगळ्या शहरात जात होती, परंतु खऱ्या अर्थाने आपल्या बापाची खऱ्या अर्थाची काळजी ज्या बापाला वाटत होती मुलीला शिकवायचंय पण एवढ्या लांब आपल्या घरापासून कसं दूर पाठवायचं, तर खऱ्या अर्थानं मी या स्नेहताईंचं, या शेळके कुटुंबाचा आभारी आहे का माझ्यासारख्या पालकांना अनेक पालक इथं बसलेले का त्यांना वाटतं माझी मुलगी 10वी ला आल्यानंतर, माझी मुलगी 12वी झाल्यानंतर मला वल्लभ सरांच्या कॉलेजमध्ये टाकायचे। खरा विकास काय तर खरा विकास म्हणजे तुमच्या तळागाळातल्या तुमच्या मूळ प्रवाहात तुम्हाला समाजाला आणणं। खरं तर मी सरांना जवळून पाहिले, डॉक्टर विजय भटकरांसारखी मोरेदादांच्या समर्थ कॉलेजच्या निमित्ताने समर्थ मंदिराच्या वेळेस मोरेदादांना सुद्धा सरांनी त्या ठिकाणी आणलं होतं। खरं तर या कम्प्युटरचे जनक असणारे विजय भटकर सर सुद्धा समर्थ कॉलेजला संकुलाला भेट देऊन गेले आणि त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। सर खरं तर जीवनात विद्यार्थ्यांना विजय भटकरांसारख्या माणसाचा संवाद भेटणं किंवा त्यांना जवळून पाहायला भेटणं हे सुद्धा खरंच मोठं भाग्यच होतं। सर तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाला ही तुमची गरज नसून सर्वसामान्य आमच्या सारख्या माणसांची गरज आहे, कारण आमच्या तुमच्यासारख्या विचारांचा, तुमच्यासारख्या आचारांचा माणूस या समाजाला नेता म्हणून लाभणं हे सुद्धा खऱ्या अर्थानं खूप मोठं असं काम आहे। कारण सर तुमच्या दिशा आणि खूप सुंदर अशा दिशा असतात आणि तुम्ही योग्य मार्गाला समाजाला नेऊ शकता याची सर्वसामान्य लोकांना त्याचप्रमाणे सर्व लोकांना, महिला भगिनींना आमच्या खात्री आहे। कारण मी ज्या वेळेस महिलांना सांगायला जात होतो सरांचा कार्यक्रम आहे, स्नेहताईंनी कार्यक्रम ठेवला आहे, आपल्याला सर्वांना जायचं आहे, तर प्रत्येक जण महिला एकदम तळमळीने सांगत होती हा सरांना आम्ही ओळखतो, सर आमच्या जवळचे आहे, सर आपले भाऊच आहे का काय, अशा पद्धतीने महिला भाऊक होत होत्या। माहित नाही मला त्यांची प्रत्यक्ष सरांची ओळख आहे का नाही, परंतु सरांबद्दलचं प्रेम पाहून मीच भारावून गेलो खरं तर। आणि पठार भागाचं सांगायचं झालं तर पाण्याचा प्रश्न अनेक वेळा अनेक नेते येतात आणि पाण्याचा प्रश्न येतात आणि पठार भागाला वाटतं पाण्याचे आश्वासन देऊन निघून जातात। सर स्नेहताई जिल्हा परिषद सदस्य असताना मी तुमच्या बरोबर होतो, नळवणे बाजार तलाव असेल, आनंदवाडी बाजार तलाव असेल, शिंदेवाडीच्या केटीवेर असेल, साखळी बंधारे असेल, खरं तर वरुंडीचे काही तळे असतील, सरांना इतकी यादी माहिती आहे, प्रत्येक बळ्यातलं, प्रत्येक गावातलं, प्रत्येक ठिकाणचं साईट सुद्धा सरांना, एखाद्या इंजिनियरला माहित नसेल कदाचित गव्हर्नमेंटच्या, ती सरांना माहित आणि इतक्या जवळून सरांचं नातं तयार झालंय। खरं तर सर हा प्रवास तुमचा असाच पुढे जाओ आणि तुम्ही आम्हाला नेते म्हणून या भागाला मिळो अशी सर्वांना विनंती करतो। आणि सर्व महिला भगिनींचं विशेषतः आणि पठार भागावरून आलेल्या तसेच नळवणे, शिंदेवाडी, पेमदाऱ्याकडून सर्व महिला ज्या भगिनी आल्यात त्यांचं काही थोडीफार अडचण झाली असेल तर त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। जानकू बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.